गेल्या 2 दिवसापूर्वी मी एक सेमिनार अटेंड केला होता. त्या ठिकाणी गेल्याबरोबर आम्हाला एक प्रश्न विचारला गेला. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? 80% असणाऱ्या कॅटेगरीमध्ये का 20% असणाऱ्या कॅटेगरीमध्ये? मग आम्ही विचार केला हा कसा प्रश्न? तर त्या सरांनी आम्हाला परेटो नियम बद्दल विचारलं की तुम्हाला या नियमाबद्दल किंवा या सिद्धांताबद्दल काही माहिती आहे का? 100% लोकांपैकी 80% जी लोक आहेत ती आपल्या रोजच्या गरजा भागवण्याच्या धडपडीत व्यस्त आहेत. पण जी उरलेली 20% लोक आहेत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये ती सक्सेसफुल आहे. मग त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की पुढच्या 20% असणाऱ्या कॅटेगरीमध्ये आपण कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या रोजच्या कामामधून 20% सर्वाधिक महत्वाची असणाऱ्या गोष्टी तुम्ही शोधा. दुसरी गोष्ट म्हणजे उरलेल्या 80% गोष्टी ह्या तुम्ही क्रमवार मॅनेज करा. आणि तिसरी आणि